शक्तीपीठ महामार्ग व्हावा हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा होती। विकास हा सोलापूर जिल्हा व महाराष्ट्राचा संपूर्ण विकास व्हावा, सर्व शक्तीपीठ या महामार्गाला जोडली जावीत याकरता त्यांचा प्रयत्न होता। पण सोलापूर जिल्ह्यातील किंवा इतर शेतकऱ्यांनी याला प्रचंड विरोध केला होता। म्हणून ही अलाइनमेंट बदलून दुष्काळी पट्ट्यातून नवीन अलाइनमेंट करण्याची भूमिका मुख्यमंत्री महोदयांनी घेतली। याचं शेतकऱ्यांमधून स्वागत होत आहे। आणि आज पंढरपूरमध्ये काही दलाल मंडळींनी नेते मंडळींची दिशाभूल करून एक बैठक घेतली व आमचा समर्थन आहे अशी बैठक घेतली। परंतु शेतकऱ्यांचा या जुन्या अलाइनमेंटला विरोध आहे। नवीन अलाइनमेंटचं सर्व शेतकरी व आम्ही सर्वजण स्वागत करतोय। नाही, जुन्या अलाइनमेंट मध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी जाणार आहेत, सुपीक जमिनी जाणार होत्या। काशेगाव सारख्या भागामधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार होत्या, जो महाराष्ट्राला देशाला द्राक्ष पुरवणारा आमचा भाग आहे। आणि आता जो नवीन अलाइनमेंट आहे ते दुष्काळी पट्ट्यातून ज्या मान खटाव असेल, पंढरपूरचा काही भाग असेल, माळशिरसचा काही भाग असेल, माढ्याचा काही भाग असेल, या भागातून जाणार आहे। तेथील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून रस्ते, वीज, पाणी यापासून वंचित आहेत। त्यांचा विकास होण्याच्या दृष्टीनं तेथील शेतकरी याचं स्वागत करतायत।